रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. गिरोली घाटात गवा रेड्याचा धुमाकूळ, वन्यप्राण्याच्या वाढत्या वावराने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण. पन्हाळा तालुक्यातील गिरोली घाट परिसरात गवा रेड्याचा मोठा कळप आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गिरोली घाटातील टेहळणी टॉवर शेजारील कोडोली मार्गावरून सुमारे 25 गवा रेड्यांचा कळप केखले गावाच्या दिशेने जाताना दिसला. या अनोख्या दृश्याचे अनेक नागरिक व प्रवाशांनी मोबाईलद्वारे चित्रीकरण केले. सायंकाळच्या सुमारास गवा रेड्याचे दर्शन झाल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये चर्चा रंगली आहे. सध्या गिरोली घाटाच्या जंगल भागात गवा रेडे, बिबट्या, रानडुकरे, कोल्हे यासारख्या वन्य प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे वन विभागाने अधिक सतर्कता बाळगण्याची गरज व्यक्त होत आहे. जंगल परिसरात वाढत्या वृक्षतोडीमुळे वन्य प्राण्यांचे नैसर्गिक अधिवास कमी होत असून त्यांचा वावर मानवी वस्तीकडे वळत असल्याचे चित्र दिसत आहे. स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार सायंकाळच्या वेळी गवा रेड्याचे कळप पाण्यासाठी जाखले तलाव परिसराकडे येत असतात. गिरोली, ज्योतिबा, कुशिरे, पोहाळे, केखले, पोकले, जाखले, जाफळे, सादळे, मादळे, माले, दाणेवाडी आणि वाघबीळ परिसरातील डोंगरालगतच्या गावांमध्ये वन्य प्राण्यांकडून शेती पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. तसेच शेळ्या, मेंढ्या, बकरे, जनावरे आणि पाळीव कुत्र्यांवर हल्ले झाल्याच्या घटनाही घडत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. अनेक वेळा शेतकरी व प्रवाशांनाही या वन्य प्राण्यांच्या धोक्याचा सामना करावा लागला आहे. वन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असले तरी वन्य प्राण्यांचा थेट वावर मानवी वस्तीजवळ वाढत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.